नमस्कार मित्रांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ। उद्या आहे श्रावण महिन्यातला पहिला शुक्रवार। श्रावण महिन्यामध्ये पहिला शुक्रवार आहे, तर त्यामुळे उद्या आहे जीवतीची पूजा। भरपूर लोक जीवतीची पूजा करत असतात, तर जीवतीची कहाणीसुद्धा आहे। ही कहाणी आज आपण ऐकणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। एका शुक्रवारा तुमची कहाणी। एक आटपाट नगर होतं, तिथे एक राजा होता। त्या राजाला मुलगा नव्हता। तेव्हा राणीने एका सुईणीला बोलावून आणलं। अगं सुईणी, मला नाळवारीसुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे, मी तुला पुष्कळ द्रव्य देईन। सुईणीने एक गोष्ट कबूल केली, ती तपासावर राहिली। गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भवती राहिली। तेव्हा ती सुईणी तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली, बाई तू गरीब आहे, तुझं बाळपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव, मी तुझं बाळपण फुकट करीन। तिने होय म्हणून सांगितलं। नंतर सुईणी राणीकडे आली। बाईसाहेब, आपल्या नगरामध्ये अमुक एका गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे, तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे, लक्षण सर्व मुलाचीच आहे। तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत काही कळणार नाही, तेव्हा असं एक गुप्त भुयार तयार ठेवावं, आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा उठवावी व मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईल। असं ऐकल्याबरोबर राणीला खूप मोठा आनंद झाला। जसे जसे दिवस जात होते तसे तिचं पोट डोहाळ्याचं डंब केलं। पोट मोठं दिसण्याकरता त्याने लुगड्यांच्या घड्या बांधल्या, भुयार तयार केलं। 9 मास भरताच बाळंतपणाची तयारी केली। इकडे ब्राह्मणबाईचं पोट दुखू लागलं। सुईणीला बोलावण्यात आलं। त्याचबरोबर तुम्ही पुढे व्हा म्हणून ती सुईणी म्हणून आतमध्ये गेली। धावत राणीकडे आले, पोट दुखण्याचं ढोंग करायला सांगितलं। नंतर ती सुईणी काय की ब्राह्मणाच्या घरी गेली घसा साफ करणे। बाई, तुझी आहे पहिली खेप, डोळे बांधलेस तर भिणार नाहीस, बांधलेस तर भय वाटेल, बघितलेस तर भय वाटेल, असे सांगून तिचे डोळे बांधले। बाळंतीण झाली, तिला मुलगा झाला। सुईणीने एका दासीकडून भुयाराच्या वाटेने मुलगा राणीकडे पाठवला। तिने एक वरवंटा घेऊन त्यास एक कुंचा बांधला आणि तिच्या पुढे ठेवला। मग बाईचे डोळे सोडले, तुला वरवंटा झाला असं ती सांगू लागली। तिने नशिबाला बोल लावले, मनामध्ये दुःखी झाली। सुईणी निघून राजवाड्यात गेली। राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी सगळीकडे पसरली। मुलाचं कौतुक होऊ लागलं। इकडे ब्राह्मणबाईने नेम धरला, श्रावण मासी दर शुक्रवारी जीवतीची पूजा ती करू लागली आणि नमस्कार करून म्हणावं, जय जीवती आई, माझं जिथं बाळ आहे तिथे त्याला खुशाल असू दे, असं म्हणून ती तांदूळ उडवावे तसे तांदूळ उडवायची आणि ते तांदूळ त्या मुलाच्या डोक्यावर पडावे। हिरव्या लुगडाने हिरव्या बांगड्या लेणं वर्ज्य, कारलीचं मांडवा खालून जाणं वर्ज्य केलं, बांगड्या लेणं वर्ज्य केलं, कारलीच्या मांडवा खालून जाणं वर्ज्य केलं, तांदूळाचं धुणं वलांडणं बंद केलं। याप्रमाणे ती नेहमी वागू लागली। तिचा राजपुत्र मोठा झाला। एके दिवशी तिला बाहेर फिरायला निघाला। त्या दिवशी ती नहावून आपल्या अंगणात राळे टाकीत बसली होती। तेव्हा त्याची नजर तिच्यावर पडली। हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला। रात्री तिच्या घरी आला। दारात गाय वासरू बांधली होती। चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावर पडला। वासराला वाचा फुटली आणि आपल्या आईला म्हणाला, कोण्या पापानं माझ्या शेपटावर पाय दिला? तेव्हा ती म्हणाली, जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला निर्बल काय? हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशी जाण्याची परवानगी घेतली। काशी जाऊ लागला। जाता एका ब्राह्मणाच्या इथे उतरला। त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुले होती, पण ती 5वी-6वीच्या दिवशीच जायची। जात असताना राजा त्या दिवशी चमत्कार झाला। 5वीचा दिवस होता। राजा दरबारात निजला। 6वी रात्री आली आणि म्हणू लागले, कोण ग मेलं वाटेत पसरला आहे? जीवती उत्तर करीत आहे, अगं माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे, मी काही त्याला ओलांडू देणार नाही। मुलगा आज जाणार आहे म्हणून मुलाचे आईबाप चिंता करीत बसले होते। त्यांनी हा संवाद ऐकला। इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर ब्राह्मणाने येऊन राजाचे पाय धरले। तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला। आज
आजचे दिवस मुक्काम करा अशी विनंती केली. राजाने ती मान्य केली आणि त्याच रात्री अशी विनंती केली. राजाने ती मान्य केली. त्याही रात्री याच प्रकारे घडला. दुसऱ्या दिवशी राजा चालता चालता झाला. इकडे त्याचा मुलगा वाढत झाला. पुढे काशीत गेल्यावर यात्रा केली. गयावर्जनाची वेळ आली. पिंड देतेवेळी ते घ्यायला दोन हात वर आले. असं होण्याचे कारण त्यांनी ब्राह्मणांनी विचारले. ते म्हणाले, घरी जा, साऱ्या गावातल्या बायकांना पुरुषाला जेवायला बोलव, म्हणजे याचं कारण तुला समजेल. मनाला मोठी चुटपूट लागली. आला मोठ्या थाटाचं माऊंद केलं. त्या दिवशी शुक्रवार होता. गावात ताकीद दिली, कोणी चूल पेटवू नये. सगळ्यांना जेवायला यायला सांगितलं. ब्राह्मणीला मोठं संकट पडलं. राजाला निरोप धाडला. मला जीवतीचं व्रत आहे. माझे नेम पुष्कळ आहेत. ते पाळले तर जेवायला येईन. राजाने कबूल केलं. जिथे तांदूळाचं धुणं होतं ते काढून तिथे सारवून त्यावर तिथं जर जेवायला येईन. राजाने कबूल केलं. जिथे तांदूळाचं धुणं होतं ते काढून तिथे सारवून त्यावरून आली. हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत. कारल्याच्या मांडवा खालून गेली नाही. दरवेळी जिथे बाळ असेल तिथे खुशाल असो असं म्हणून पुढं पाणी वाढली. मोठा थाट जमला. राजाने तूप वाढायला सुरुवात केली. राजा तूप वाढू लागला आणि ईश्वरी चमत्कार झाला. बाईला प्रेम फुटून पाना फुटला. तिच्या स्तनातून सुद्धा धारा फुटल्या. या त्याच्या तोंडात उडाल्या. तो हातची तपेली घेऊन रुसून निजला. काही केल्या उठेना. तेव्हा आई गेली. त्याची समजूत काढली. तो म्हणाला, असं होण्याचं कारण काय? तिने सांगितलं, ही तुझी खरी आई आहे. असं होण्याचं कारण काय तर बघा, तिने सांगितलं, ती तुझी खरी आई आहे, तुझी आई मानलेली, असं सर्व सांगून हकीकत सांगितली. नंतर भोजनाचा समारंभ झाला. पुढे त्याने आपल्या आईबापास राजवाड्याजवळ घेऊन गेला. मोठा राजवाडा बांधून देऊन ते सुद्धा राज्य करू लागले. तर अशी आहे जीवतीची कहाणी. तिला प्रसन्न करणार. तशी तुम्हा आम्हा सगळ्यांना ही 60 उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण 5 उत्तरी संपूर्ण. तर बघा मित्रांनो, अशी आहे जीवतीच्या देवीची कहाणी. ही कहाणी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.